खरं पाहिलं तर गेले 4 दिवस झालं दत्ताभाऊ गवारी यांचं जे आमरण उपोषण चालू आहे आणि आज खरं पाहिलं तर सरपंच संघटना असेल किंवा इतर सर्व कोणी पुढारी वर्ग असेल, आज एक तुटपुंजी पुढारी वर्ग आहे जो या उपोषणाला पाठिंबा देत आहे। परंतु माझं सर्व जे सरपंच बंधू भगिनी असतील किंवा जे सर्वच पुढारी वर्ग असेल, या सर्वांना एक विनंती आहे की सर्वांनी या उपोषणास आपण जाहीर पाठिंबा द्यावा, आपले निवेदन घेऊन यावीत आणि जो मुजोर अधिकारी आहे त्याच्यावर कारवाई व्हावी यासाठी आपण सर्वांनी आपल्या ग्रामसभेमध्ये एक ठराव बनवावा आणि सर्वांचा तो एक सामुदायिक ठराव आपण या ठिकाणी येऊन सादर करावा, जेणेकरून अशा मुजोर अधिकाऱ्यावर 100% कारवाई झाली पाहिजे। जर आपली लहान लहान लेकरं या शाळांमध्ये आपण शिक्षणासाठी पाठवतो आणि याच लेकरांना जर आळ्या खायला देत असतील तर अशा अधिकाऱ्यांचं व त्या प्रशासनाचं, त्या शाळेतील शिक्षकांचं काय करायचं हे महत्त्वाचं म्हणजे एक पालक वर्गाने देखील लक्षात घेतलं पाहिजे। त्या शाळांमध्ये ज्या मुली शिकत आहेत त्या मुलींच्या सर्व पालक वर्गांनी या ठिकाणी यावं। मी सर्वांना जाहीर आवाहन करतो की सर्व पालक वर्ग असेल किंवा जे या उपोषणास पाठिंबा देऊ इच्छितात अशा सर्वच लोकांनी या उपोषणामध्ये सहभागी व्हावं। आणि दत्ताभाऊंना देखील विनंती करतो की जे तुम्ही या शासनाच्या विरोधात जे आपण उपोषणामध्ये जे पाऊल टाकलेलं आहे, तर आम्ही सर्वजण तुमच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत। धन्यवाद। शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या बाजूला आमच्या सर्वांचे सहकारी, आमच्या सर्व सरपंचांचे बांधव आणि सुकाळवेडे गावचे लोकनियुक्त सरपंच दत्ताभाऊ गवारी, प्रकल्प कार्यालय घोडेगाव या अधिकाऱ्याच्या विरोधात उपोषण करण्यासाठी त्यांनी ज्या मागण्या केल्यात त्या मागण्यांना न्याय मिळण्यासाठी जे उपोषण आहे त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जुन्नर तालुक्यातील विविध गावातील आम्ही सर्व सरपंच बांधव या ठिकाणी उपस्थित झालो। खरं तर एखादा सरपंच निवडून येतो तो जनतेची सेवा करण्यासाठी, आणि ज्यावेळेस त्याला असं जाणवतं की समाजामध्ये काही चुकीचा प्रकार घडतोय त्याच्याविरुद्ध वाचा फोडायची ही जबाबदारी सरपंचांनी इलेक्शनला निवडणुकीला उभं राहतानाच घेतलेली असते। आणि ही जबाबदारी दत्ताभाऊंनी निवडणुकीला उभं राहण्याच्या अगोदर समाजकारणातून ते स्वतः MSW आहेत आणि त्यांनी समाजकारणाचा वारसा घेतलेला आहे। आणि या समाजकारणाच्या वारसातून ज्यावेळेस शाळेत हा प्रकार घडला, ज्यावेळेस एखादा प्रकार घडतो तर तो प्रकार ज्या माणसावरती अन्याय होतो तो समाजसेवकाला किंवा समाज कार्य करणाऱ्या एखाद्या माणसाच्या कानावर घालत असतो। ज्या ठिकाणी आळ्या निघाल्यात, दत्ताभाऊ त्या ठिकाणी जेवत नव्हते, परंतु ज्यावेळेस त्या आळ्या निघाल्या त्यावेळेस तिथल्या विद्यार्थ्यांनी ती गोष्ट दत्ताभाऊंच्या कानावर घातली। त्यावेळेस एक समाजसेवक म्हणून आमचा एक सहकारी त्या ठिकाणी गेला आणि त्या गोष्टीची पाहणी केली। त्यावेळेस तिथं असणाऱ्या मुख्याध्यापकांनी देखील सांगितलं की ही गोष्ट खरी आहे, आणि कालांतराने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावापोटी जर ते शिक्षक त्यांचा जर जबाब बदलत असेल तर ही चुकीची गोष्ट आहे। परंतु दत्ताभाऊंनी त्या ठिकाणी न थांबता जो अधिकाऱ्यांच्या विरोधात लढण्याचा जो निर्णय घेतला त्या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही आज सर्व सरपंच या ठिकाणी उपस्थित झालो। आणि दत्ताभाऊंना अशी एक विनंती आहे आमची की तुम्ही समाजासाठी आपला जीव दावणीला टांगलाय, तुम्ही आपल्या जीवाची काळजी करा, परंतु ज्यावेळेस आपण समाजाच्या एखाद्या गोष्टीवरती, अन्यायावरती वाचा फोडण्यासाठी उभं राहतो त्यावेळेस समाज आपल्याकडे आशेने बघतोय आणि तुमच्या या उपोषणाला नक्कीच यश मिळेल। आणि अधिकाऱ्यांना देखील एक विनंती करतो की साहेब, ज्यावेळेस आपण एखाद्या चुकीच्या गोष्टीला पाठीशी घालत असता त्यावेळेस समाज आपल्याकडे काय भावनेने बघतो याची जाणीव आपण जर समाजात उतरली आणि जर बघितली तर तुम्हाला त्याचं प्रत्यय येईल। तुम्ही या सर्व गोष्टींचा विचार करून या ठिकाणी येऊन या गोष्टीच्या दत्ताभाऊंच्या उपोषणाच्या मागण्या मान्य कराव्यात आणि या उपोषणाला स्थगिती द्यावी एवढी विनंती करतो आणि थांबतो।